Subscribe to our YouTube channel. Press the bell icon to receive the notifications. Like and share our videos. नमस्कार. आजच्या फ्रायडे फिनटॉक मध्ये मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते. माझं नाव मानसी भालेराव आणि माझ्याबरोबर आहेत मिस्टर उन्मेष देशमुख. तुम्हाला माहितीच आहे की प्रत्येक महिन्याच्या पहिल्या शुक्रवारी आम्ही मागील महिन्यामध्ये म्युच्युअल फंड्सने दिलेला परफॉर्मन्स आणि ओव्हरऑल शेअर मार्केटची मुवमेंट याचा आढावा घेतो आणि हाच विषय आज आपण कंटिन्यू करणार आहोत कारण हा पहिला शुक्रवार आहे फेब्रुवारीचा. तर उन्मेष सर, आपलं कालच बजेट झालेलं आहे. सो ओव्हरऑल बजेटचे की पॉइंट्स आणि ओव्हरऑल आपली शेअर मार्केटची मागच्या महिन्यातली मुवमेंट याविषयी प्लीज आम्हाला सांगा. नक्कीच. बजेट विषयी जर आपण मागच्या 3-4-5 वर्षांमध्ये जर आपण बघितलं असेल तर खरं या गव्हर्नमेंटनी एक खूप चांगलं काम केलेलं आहे असं म्हणायला हरकत नाही. आणि ते आहे म्हणजे त्या बजेटमधली हवा काढून घेणं. हवा काढून घेणं म्हणजे काय की पूर्वी बजेट जेव्हा असायचं त्यावेळी बजेटच्या वेळी फार मोठी एक्साइटमेंट असायची की कुठल्या सेक्टरला किती गव्हर्नमेंट पैसे अलॉकेट करणार आहे, कुठलं सेक्टर वर जाईल, अशा प्रकारच्या ज्या गोष्टी असायच्या त्या पूर्वी फार असायच्या. पण आपण जर मागच्या 6-7 वर्षांमध्ये जर बघितलं तर या गव्हर्नमेंटनी काय केलंय की हे जे बजेट आहे ते बजेट मागच्या बजेटच पुढची कडी असते किंवा मागचं बजेट जे आहे ते त्याच्या मागच्या बजेटची पुढची कडी होती. तर अशा या 6-7 कड्यांमध्ये त्यांचं बजेट झालेलं आहे आणि मागच्या बजेट मधलंच पुढचं थोडंसं प्रोग्रेसिव्ह बजेट त्यांनी काल जे प्रेझेंट केलं ते केलेलं आहे. याचा अर्थ असा आहे की पर्टिक्युलर एका सेक्टरला खूप जास्त अलॉकेशन देणे आणि त्यामुळे हे सेक्टर वर जाईल किंवा हे सेक्टर सेन्सेशनल असेल किंवा या बजेटमुळे बाजार खूप खाली होईल किंवा बाजार खूप वर जाईल असा प्रकार आता राहिलेला नाहीये. किंवा इव्हन टॅक्स स्लॅब बदलतील का यासाठी जी एक एक्साइटमेंट असायची त्या एक्साइटमेंट मधली पण हवा यांनी काढून घेतलेली आहे. तर त्यामुळे ओव्हरऑल बजेट हा प्रकार जो आहे हा खरंच आता खूप मॅच्युअर्ड झालेला आहे असं म्हणायला हरकत नाही. म्हणजे आपलं जे बजेट आहे ते आता एखाद्या मॅच्युअर्ड कंट्री सारखं बजेट वाटायला लागलेलं आहे आणि त्या बजेटमध्ये पुढच्या 10-15 वर्षांचा विचार केलेला असतो. जरी ते बजेट असतं एकाच वर्षाचं तरी पण विचार करताना पुढच्या 10-15 वर्षांचा विचार त्या बजेटमध्ये केलेला असतो. तर हा एक खूप चांगला सशक्त आणि सुदृढ भाग आहे असं मला वाटतं. एक जर छोटासा मुद्दा सांगायचा झाला बजेटमधला तर बजेटमध्ये त्यांनी कॅपेक्स खूप प्रचंड प्रमाणामध्ये वाढवलेलं आहे. 11.1 बिलियन रुपीज तुम्ही मोदींना ऐकलं असेल. तर खूप प्रचंड प्रमाणामध्ये कॅपेक्स वाढवलेला. आकडा महत्वाचा नाहीये, त्याचा इम्पॅक्ट महत्वाचा आहे. तर कॅपेक्स वाढवलं म्हणजे काय, कॅपिटल एक्सपेंडिचर वाढवलंय म्हणजे गव्हर्नमेंट खर्च खूप मोठ्या प्रमाणावरती करणार आहे. पण हा खर्च करत असताना गव्हर्नमेंटकडे पैसा तर असायला हवा. पूर्वी काय असायचं की गव्हर्नमेंट मोठा फिस्कल डेफिसिट तयार करून म्हणजे स्वतःवरती कर्ज घेऊन हे खर्च करायची पूर्वी. या गव्हर्नमेंटने काय केलेलं आहे की फिस्कल डेफिसिट सुद्धा आटोक्यात ठेवलेला आहे, कमी ठेवलेला आहे. म्हणजे स्वतःवरती कर्ज पण वाढू द्यायचं नाहीये पण ऍट द सेम टाइम खर्च पण वाढवायचा. याचा अर्थ काय झालाय की त्यांचं उत्पन्न वाढवलंय. मग उत्पन्न वाढवल्यामुळे ते हे खर्च करू शकतायत. तर मुद्दा हा आहे सांगण्याचा इथे की कॅपेक्स या गव्हर्नमेंटनी वाढवण्याचं ठरवलेलं आहे. आता कॅपेक्स वाढवायचं म्हणजे काय, ही गव्हर्नमेंट वेगवेगळ्या सेक्टर्समध्ये पैसे खर्च करणार आणि त्यातलं महत्वाचं जे सेक्टर आहे ते अर्थातच इन्फ्रास्ट्रक्चर असणार आहे. म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर, रोड्स बांधेल, ब्रिजेस बांधतील, रेल्वेवरती खर्च करतील, विमानांसाठी खर्च करतील, अशा प्रकारचं इन्फ्रास्ट्रक्चर उभं करण्यासाठी हे कॅपेक्स खर्च केलं जाणार आहे. त्याशिवाय हे जे कॅपेक्स आहे हे मॅन्युफॅक्चरिंग वरती खर्च केलं जाणार आहे आणि मग ज्या गव्हर्नमेंटच्या वेगवेगळ्या योजना असतात त्यामध्ये वगैरे पैसे जातील, तो भाग वेगळा. आणखीन कॅपेक्स झाल्यामुळे पर्टिक्युलरली हे जे काही सेक्टर्स आहेत, इन्फ्रास्ट्रक्चर सेक्टर असेल किंवा मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर असेल, या सेक्टरला मात्र त्यातून थोडासा बूस्ट मिळणार आहे. तो बूस्ट काही असा ओव्हरनाईट नसणार आहे, म्हणजे एका दिवसातच बाजार खूप वर गेला आणि एका दिवसात खाली आला वगैरे अशा प्रकारचा तो बूस्ट नाहीये. तो बूस्ट ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम मिळणार आहे. पण याच्यामुळे हे सेक्टर सुद्धा सशक्त सेक्टर्स म्हणून पुढच्या काही वर्षांमध्ये रादर उदयास आलेले आहेत. उदयास येतील हा शब्द चुकीचा राहील, उदयास ऑलरेडी आलेले आहेत, पण हे चांगले सेक्टर्स राहतील पुढच्या काही वर्षांमध्ये असं म्हणायला हरकत नाही. सो खरं मला म्हणजे जे बजेटचे सगळे अनालिस्ट असतात त्यांच्यासाठी बजेटचं अनालिसिस करणं फार सोपं झालेलं आहे
किंवा त्यांचा जो जॉब आहे तो कमी होऊन गेलेला असं म्हणायला हरकत नाही, कारण पूर्वीचे बजेट फार क्लिष्ट असायचे आणि मग ते क्लिष्ट असल्यामुळे त्याचं अनालिसिस करण्यामध्ये त्यांना बराच वेळ वगैरे जायचा. आता तसं काही होत नाही फारसं. तर सोपं बजेट होतं. खर्च थोडासा वाढवलेला आहे, पण उत्पन्न सुद्धा वाढलेलं आहे. आता येऊया मागच्या महिन्याच्या शेअर बाजाराच्या मुवमेंटकडे, जो प्रश्न मला वाटतं तुझा या पहिल्या प्रश्नाचा सबसेट होता. तर येस. मागच्या महिन्यामध्ये त्याच्या मागच्या महिन्याच्या तुलनेमध्ये, म्हणजे जो आता आपण जानेवारी महिन्याबद्दल बोलतोय, तर जानेवारी महिन्यामध्ये बाजार फारसे काही हललेले नाहीयेत जागेवरनं. जे डिसेंबर महिन्यामध्ये बाजाराची जी चाल होती ती फार वरची होती, किंवा बाजार बरेचसे हल्ले होते. बाजाराने खूप चांगले रिटर्न्स डिसेंबर महिन्यामध्ये दिलेले होते. तर बरोबर. मागचा जर महिना बघायचा झाला तर लार्ज कॅप चे जे फंड्स आहेत, किंवा लार्ज कॅप इंडेक्स किंवा निफ्टी इंडेक्स, जे मोठ्या कंपन्यांचा जो इंडेक्स आहे, निफ्टी 50 इंडेक्स, हा -0.03% मूव्ह झालेला आहे. म्हणजे फारशी काही मोठी मुवमेंट नाहीये असं आपण त्याला म्हणूया. अगदीच तो खाली पण गेला नाही आणि वर पण गेला नाही असं झालेलं आहे. पण त्याच्या कॉन्ट्रास्टमध्ये मिड कॅप आणि स्मॉल कॅप हे दोन इंडायसेस, म्हणजे जे मध्यम साईजच्या कंपन्यांचा जो इंडेक्स आहे तो, आणि छोट्या साईजच्या कंपन्यांचा जो इंडेक्स आहे तो, याच्यामध्ये मात्र या महिन्यात सुद्धा मुवमेंट बघायला मिळाली. जी डिसेंबरमध्ये पण बघायला मिळालेली होती, तीच जानेवारीमध्ये सुद्धा कंटिन्यू झाली. तर मिड कॅप हा जो इंडेक्स आहे तो मागच्या महिन्यामध्ये 4.14% वाढला, आणि स्मॉल कॅपचा जो इंडेक्स आहे तो 6.6% वाढला. आता वाढणं चांगलं आहे, पण वाढण्यामुळे थोडासा तिथे फ्रॉथ तयार झालेला आहे. फ्रॉथ हा एक शब्द वापरला जातो बाजाराच्या भाषेमध्ये. फ्रॉथ म्हणजे तिथे अननेसेसरीची किंमत वाढलेली आहे, किंवा तो महाग झालेला सेक्टर आहे. तर असं थोडंसं स्मॉल कॅप आणि मिड कॅप मध्ये झालेलं आहे असं आपल्याला म्हणायला आता हरकत नाही. तर मला वाटतं लार्ज कॅप हा सेक्टर फारसा काही मूव्ह झालेला नाही अपेक्षेप्रमाणे, पण अपेक्षेपेक्षा जास्त स्मॉल आणि मिड कॅप मागच्या महिन्यामध्ये मूव्ह झालेले आहेत. मानसी. येस, येस. सर, म्युच्युअल फंडचा विचार करता आपण नेहमी म्युच्युअल फंडच्या ज्या 3 मुख्य कॅटेगरी आहेत ह्याचा नेहमी आपण आढावा घेतो. त्या म्हणजे एक लार्ज कॅप सेक्टर, मिड कॅप आणि स्मॉल कॅप. तर म्युच्युअल फंडच्या अशा कोणत्या स्कीम्स आहेत की ज्या या 3 सेक्टर मधल्या, आणि त्यांचा साधारण परफॉर्मन्स मागच्या महिन्यामध्ये काय राहिलेला आहे? हा, पण जे आपले लिसनर्स आहेत, जे पहिल्यांदा आपल्याला ऐकतायत, त्यांच्यासाठी मी हे सांगतो की आपण या 3च कॅटेगरी का सांगतो, लार्ज कॅप, मिड कॅप आणि स्मॉल कॅप. कारण या 3 कॅटेगरी साधारणतः सगळ्या मार्केट ब्रेडथला रिप्रेझेंट करतात. मग बाकीच्या प्रकारचेही म्युच्युअल फंडामध्ये बरेचसे फंड असतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल अग्रेसिव्ह हायब्रिड फंड असेल, बॅलन्स ऍडव्हान्टेज फंड असेल, किंवा आर्बिट्राज फंड असेल, लार्ज अँड मिड कॅप फंड असेल, मल्टी कॅप फंड असेल. तर अशा ज्या फंडच्या बाकीच्या कॅटेगरीज आहेत त्या कॅटेगरीज सुद्धा लार्ज कॅप, मिड कॅप आणि स्मॉल कॅप याचं रिप्रेझेंटेशन त्याच्यामध्ये असतंच. म्हणून लार्ज कॅप, मिड कॅप आणि स्मॉल कॅप जरी आपण 3 बघितल्या तरी सुद्धा आपल्याला अख्ख्या मार्केटचा अंदाज येऊन जातो. आणि म्हणून आपण ते लार्ज कॅप, मिड कॅप आणि स्मॉल कॅप या 3च बघतो. आणि तसंही या सगळ्या कॅटेगरी जर बघायच्या झाल्या तर 18 कॅटेगरी बघणं आपल्याला या 10 ते 15 मिनिटांमध्ये तसंही शक्य होणार नाही. तर म्हणून आपण लार्ज कॅप, मिड कॅप आणि स्मॉल कॅप बघतो. तर आधी आपण लार्ज कॅप कडे येऊया मानसी, की लार्ज कॅप कॅटेगरीने मागच्या महिन्यामध्ये कसे रिटर्न्स दिले. मी आधी जे बोललो मागच्या प्रश्नाच्या उत्तरामध्ये ते मी इंडेक्स विषयी बोललो, म्हणजे निफ्टी 50 हा इंडेक्स जो लार्ज कॅपला रिप्रेझेंट करतो. पण मी आता ऍक्च्युअल फंडांविषयी बोलणार आहे, म्युच्युअल फंडाच्या ज्या स्कीम्स आहेत त्याच्याविषयी मी बोलणार आहे. आधी आपण ज्या सगळ्या स्कीम्स आहेत, म्हणजे सगळ्या म्युच्युअल फंड कंपन्यांच्या सगळ्या ज्या स्कीम्स आहेत त्या सगळ्या स्कीम्सचा ऍव्हरेज जर बघितला मागच्या महिन्याचा, तर त्याचे ऍव्हरेज रिटर्न्स होते 1.13%. बघा, मी तुम्हाला सांगितलं होतं की इंडेक्सने रिटर्न दिले -0.03%, पण त्याच्या अगेन्स्ट ऍव्हरेज रिटर्न सगळ्या फंडांचे मिळून 1.13% आले. म्हणजे आपण निफ्टी इंडेक्स मध्ये जर इन्व्हेस्ट केले असते तर -0.03 मिळाले असते, पण आपण फंडांमध्ये जरी आपण अगदी ऍव्हरेज फंडांमध्ये जरी इन्व्हेस्ट केले तरी 1.13% रिटर्न्स आपल्याला मिळाले असते, असा त्याचा अर्थ आहे. बरोबर. अल्फा जनरेट झाला असं आपण म्हणतो त्याला नॉर्मली. अल्फा जनरेट झाला म्हणजे इंडेक्स पेक्षा फंडांचा ऍव्हरेज हा वर आहे. बरोबर. तर हा झाला ऍव्हरेज. आता आपण काही टॉप जे 5 फंड आहेत त्या टॉपच्या 5 फंडांविषयी पण बोलूया. कुठले कुठले 5 फंड आहेत लार्ज कॅप मध्ये ज्यांनी सगळ्यात जास्त रिटर्न्स मागच्या महिन्यात दिले. तर क्वांट ऍज अ कंपनी, ऍज अ म्युच्युअल फंड कंपनी बऱ्यापैकी चांगले रिटर्न्स त्यांच्या सगळ्या फंड्समध्ये देते, सगळ्या फंड्समध्ये जनरेट करते. तसंच
मागच्या महिन्यामध्ये त्यांचा लार्ज कॅपचा फंड हा टॉपवरती होता आणि त्या फंडांनी 4.5% रिटर्न्स मागच्या महिन्यात दिलेले आहेत. सो 4.5% एका महिन्यामध्ये रिटर्न्स त्यांचे आलेले आहेत. इंडेक्सचे 0.03% होते, यांचे 4.5 आहेत. जेएमचा जो लार्ज कॅप फंड आहे, जेएम म्युच्युअल फंड कंपनीचा, तो 3.56% रिटर्न्स त्याच्यात आहेत, तो 2 नंबरला आहे. बँक ऑफ इंडियाचा ब्ल्यू चिप फंड 3 नंबरला आहे, जो 2.94% आहे. आयसीआयसीआय प्रुडेन्शियल ब्ल्यू चिप फंड 2.88% ला आहे. आयसीआयसीआयचा हा जो फंड आहे हा कन्सिस्टंट आहे ओव्हर अ पिरियड ऑफ लास्ट 10 इयर्स. म्हणजे टॉप 5 मध्ये त्यांनी स्वतःचं स्थान निर्माण केलेलं आहे. 10 वर्षांवरती फंड टॉप 5 मध्ये ठेवणं हे सोपं काम नाहीये, म्हणून आपल्याला इथे थोडंसं आयसीआयसीआयला वेटेज द्यावं लागतंय. बाकीच्यांना वेटेज मी का देत नाहीये, जरी जेएम त्याच्या वर असला किंवा बँक ऑफ इंडिया त्याच्या वर असलं तरी वेटेज त्याला कमी दिलं जातंय, कारण की ते नवीन फंड आहेत. नवीन फंडांची साईज छोटी असते आणि 1-2 महिन्यामध्ये टॉपवरती येणं तसं सोपं असतं त्यांच्यासाठी. पण 10 वर्षांच्या पिरियडमध्ये सुद्धा आपण आपलं टॉपचं स्थान मेंटेन करणं हे तसं कठीण असतं, म्हणून मी आयसीआयसीआय विषयी थोडंसं जास्त बोललो. आणि 5व्या नंबरला जो फंड आहे तो आहे टॉरसचा लार्ज कॅप फंड, जो आता 2.86% रिटर्न्स त्यांनी मागच्या महिन्यामध्ये दिलेले आहेत. तर हे झालं सगळ्या लार्ज कॅप फंडांविषयी आणि लार्ज कॅप कॅटेगरी विषयी आणि लार्ज कॅप मधले जे टॉपचे 5 फंड आहेत. अगेन मी हे सांगतो की आपण फक्त एका महिन्याचे रिटर्न्स आपल्याला जस्ट मुवमेंट जाणून घेण्यासाठी आपण बघतोय. त्यात आपल्याला कुठेही हे फंड खूप चांगले लॉंग टर्मला परफॉर्म करतील किंवा शॉर्ट टर्मला खूप चांगले परफॉर्म करतायत असं आपल्याला आता कन्क्लुजन काढायचं नाहीये. आपण फक्त मुवमेंट बघण्यासाठी हे बघतोय, कारण एका महिन्याचा पिरियड हा म्युच्युअल फंडासाठी फारच छोटा पिरियड असतो. सेम मिड कॅप आणि स्मॉल कॅप विषयी मी बोलेल तेव्हा त्याविषयी सुद्धा हेच ऍप्लिकेबल असेल. तर मी आता मिड कॅप वरती येतो मानसी. येस. जसं आपण मिड कॅपच्या इंडेक्सचं बघितलं, साधारणतः 4.25% रिटर्न्स मिड कॅपच्या इंडेक्सने मागच्या महिन्यामध्ये दिले होते. तसं मिड कॅपच्या ज्या सगळ्या स्कीम्स आहेत म्युच्युअल फंडातल्या, त्यांचा जर ऍव्हरेज काढला आपण सगळ्या स्कीम्सचा, तर तो ऍव्हरेज आहे 2.66%चा. इथे इंडेक्सपेक्षा ऍव्हरेज कमी झालेला आहे थोडासा. आणि जर मी यातले टॉपचे 5 फंडचा विचार केला तर अगेन क्वांटचा जो मिड कॅप फंड आहे तो 7.49% रिटर्न्स देऊन सगळ्यात टॉपवरती आहे मागच्या महिन्यामध्ये. आयटीआय मिड कॅप फंड जो आहे तो 6.63% रिटर्न्स देऊन 2 नंबरला आहे. जेएमचा मिड कॅप फंड आहे 5.37% देऊन 3 नंबरला. आयसीआयसीआय प्रुडेन्शियलचा मिड कॅप फंड आहे 4.74% रिटर्न्स देऊन 4 नंबरला. आणि इन्व्हेस्को इंडियाचा मिड कॅप फंड आहे 4.58% रिटर्न्स देऊन 5 नंबरला. तर अशा प्रकारे साधारणतः इंडायसेस पेक्षा यांचे अर्थात रिटर्न्स जास्त आहेत सगळ्यांचे इंडेक्सपेक्षा, कारण की ते ऍक्टिव्हली मॅनेज फंड आहेत आणि त्यांनी इंडेक्सपेक्षा जास्त रिटर्न्स देणं अर्थात अपेक्षित आहे. बरोबर. मी तिसऱ्या कॅटेगरीकडे येतो. तिसरी कॅटेगरी जी आहे ती स्मॉल कॅप कॅटेगरी आहे. स्मॉल कॅप कॅटेगरीचा जर आपण विचार केला तर आपण बघितलं की आधी साधारणतः 6-6.5% रिटर्न्स त्याच्या इंडेक्सने दिले होते. पण जर मी स्कीम्सचा ऍव्हरेज काढला तर स्कीम्सचा ऍव्हरेज मात्र थोडासा खाली जातो या ठिकाणी. तो आहे 3.63% सगळ्या स्कीम्सचा मिळून. म्हणजे काही स्कीम्सने थोडं चांगलं परफॉर्म नाही केलंय म्हणून ऍव्हरेज खाली आलेला आहे असं आपल्याला म्हणायला हरकत नाही. या ठिकाणी सुद्धा जर मी नंबर 1चा फंड बघितला तर क्वांटनीच बाजी मारलेली आहे आणि क्वांटचा जो फंड आहे तो 10.46% रिटर्न्स घेऊन पहिल्या नंबरला आहे. म्हणजे तुम्ही लार्ज कॅप घ्या, मिड कॅप घ्या आणि स्मॉल कॅप घ्या, तिन्ही ठिकाणी क्वांटचाच फंड एक नंबरला आहे. क्वांटनी खूप चांगलं काम मागच्या काही दिवसांमध्ये केलेलं. आता क्वांटसाठी गरजेचं काय आहे की ही कन्सिस्टन्सी त्यांनी लॉंग टर्मला मेंटेन करणं अपेक्षित आहे. जरी कन्सिस्टन्सी ते मेंटेन करू शकले तर खरंच त्यांची जी फंड मॅनेजमेंट टीम आहे त्यांना ते अभिनंदनास पात्र आहेत असं मला वाटतं. दुसऱ्या नंबरला जो आहे क्वांटचे रिटर्न्स मी सांगितले 10.46% मागच्या एकाच महिन्यात आलेले आहेत. बंधनचा जो स्मॉल कॅप फंड आहे त्या बंधनच्या स्मॉल कॅप फंड मध्ये 7.35% रिटर्न्स मागच्या महिन्यात आलेले आहेत. ते 2 नंबरला आहे. 3 नंबरला महिंद्रा मनुलाईफचा स्मॉल कॅप फंड आहे ज्याच्यामध्ये 6.11% रिटर्न्स आहेत. 4 नंबरला बरोदा बीएनपी परिबाचा स्मॉल कॅप फंड आहे ज्याच्यामध्ये 5.77% रिटर्न्स आहेत. आणि शेवटच्या म्हणजे 5व्या नंबरला एचडीएफसीचा स्मॉल कॅप फंड आहे ज्याच्यामध्ये 5.20% रिटर्न्स आहेत. हे आपण फक्त टॉप 5 फंडांविषयी बोलतोय, याच्यानंतर सुद्धा बरेचसे फंड आहेत त्याच्या खाली. तर अशा प्रकारे मानसी साधारणतः ही मुवमेंट राहिलेली आहे मागच्या 3 महिन्यांमध्ये वेगवेगळ्या फंड कॅटेगरीजची आणि त्यातल्या स्कीम्सची सुद्धा. टॉप स्कीम्सचे नावं पण मी सगळ्यांना सांगितले.
नेहमीप्रमाणे तोच आपला नेहमीचा मुद्दा आहे की याच्या बेसिसवरती कोणी इन्व्हेस्टमेंट करू नये, कारण जनरली या बेसिसवरती आम्ही इन्व्हेस्टमेंट करत नाही 1 महिन्याच्या मुवमेंटच्या बेसिसवरती. पण एक अंदाज येण्यासाठी मे बी आपल्याला हा भाग थोडासा उपयोगी पडू शकतो. नक्कीच, नक्कीच. आणि आपण नेहमी सांगतो त्याचप्रमाणे की रॅन्डमली कुठलीही एक कॅटेगरी धरून त्यामध्ये इन्व्हेस्टमेंट न करता तुम्ही एक परिपूर्ण पोर्टफोलिओ इन्व्हेस्टमेंटचा असावा, ज्यामध्ये लार्ज कॅप, मिड कॅप, स्मॉल कॅप, थोड्या प्रमाणात डेट, गोल्ड अशा सगळ्या ऍसेट्सचं एक्सपोजर असावं आणि मग इन्व्हेस्टमेंट व्हावी. तर सर आता आपण काही म्युच्युअल फंडच्या स्कीम्स बघितल्या लार्ज कॅप, मिड कॅप आणि स्मॉल कॅप मधल्या, आणि मार्केटचा आढावा सुद्धा घेतला साधारण मागच्या 1 महिन्याचा. मात्र ह्याच्या पुढे आपले इलेक्शन्स आहेत एप्रिलमध्ये. तर आता झालेलं बजेट आणि येणारे इलेक्शन यानुसार तुम्ही काही मार्केटचा अंदाज वर्तवू शकता का? किंवा इन्व्हेस्टमेंटच्या संधी कुठे उपलब्ध होऊ शकतात या पर्टिक्युलर पिरियडमध्ये, याविषयी आम्हाला सांगा. संधी कुठे आहेत मी सांगतो, मला वाटतं, पण त्याला इलेक्शनचा संबंध जोडणं मला थोडंसं या क्षणी आवडणार नाही. बर. पण संधी कुठे आहेत ते आपण बघूया. मागच्या काही फ्रायडे फिनटॉक मध्ये पण मी सांगितलं की मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरमध्ये संधी आहेत. मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरमध्ये आपण इन्व्हेस्टमेंट करायला हरकत नाही जर आपला 4-5 वर्षांचा कालावधी गुंतवणुकीचा असेल तर. त्याचं जनरल कारण मी ते सांगितलं की कॅपेक्स गव्हर्नमेंट करतंय आणि त्या कॅपेक्सचा फायदा सगळ्या मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरला होणार आहे. प्रोडक्शन लिंक्ड इन्सेंटिव्ह स्कीम असेल किंवा अशा प्रकारच्या ज्या स्कीम्स असतील त्या मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरला फायदा देऊन जाणार आहेत आणि त्याचा फायदा सगळ्या मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरला होणार आहे. तर मॅन्युफॅक्चरिंग ओरिएंटेड ज्या स्कीम्स आहेत म्युच्युअल फंडाच्या, त्या स्कीम्समध्ये आता गुंतवणूक करायला हरकत नाही जर तुमच्या ओव्हरऑल पोर्टफोलिओच्या डिझाईनमध्ये ते बसत असेल तर. बरोबर. दुसरं जे एक सेक्टर मी यावेळी नवीन सांगणार आहे ते आहे बँकिंग अँड फायनान्शियल सर्व्हिसेस सेक्टर फंड. नवीन सांगणार म्हणजे हा नवीन काही नाहीये, पण यात नवीन आता जी व्हॅल्यू दिसते ती व्हॅल्यू दिसायला लागलेली आहे. मी तुम्हाला एक थोडक्यात सांगतो. एक प्रत्येक सेक्टरचं मार्केट कॅप मोजलं जातं. तर आपण बँकिंग अँड फायनान्शियल सर्व्हिसेसचं मार्केट कॅप जर बघितलं निफ्टीच्या टोटल मार्केट कॅपच्या तुलनेमध्ये, तर ते साधारणतः 24% आहे. पण बँकिंग अँड फायनान्शियल सर्व्हिसेस या सेक्टरनी दिलेला प्रॉफिट जर आपण बघितला तर तो प्रॉफिट साधारणतः 37% आहे टोटल प्रॉफिटमध्ये त्याचा वाटा. पण मार्केट कॅपमध्ये त्याचा वाटा 24%च आहे. याचा अर्थ काय निघतो की आता बँकिंग अँड फायनान्शियल सर्व्हिसेसच्या जर सगळ्या कंपन्यांचा मिळून विचार जर आपण केला तर या कंपन्यांच्या किमती आता कमी मिळत आहेत आपल्याला, म्हणून तिथे मार्केट कॅप कमी आहे पण प्रॉफिट जास्त आहेत. याचा अर्थ 24% ते 37%चा जो गॅप आहे तो गॅप कुठेतरी या कंपन्या कव्हर करतील. म्हणजे 24%च्या मार्केट कॅपवरून 37%च्या मार्केट कॅपवरती त्या जातील. याचा अर्थ त्यांच्या किमती वाढतील. तर हा जो स्कोप आहे किमती वाढण्याचा, हा स्कोप आपल्याला रिटर्न्स देऊन जाणार आहे. तर त्यामुळे बँकिंग अँड फायनान्शियल सर्व्हिसेस रिलेटेड ज्या स्कीम्स आहेत म्युच्युअल फंडाच्या, त्या स्कीम्समध्ये आपण आता गुंतवणूक करू शकतो आणि ती पुढच्या काही वर्षांसाठीचा तो प्रवास असणार आहे. हे काही शॉर्ट टर्म साठीचं मी कुठलंच गणित सांगत नाहीये. हे कव्हर करण्यासाठी बॉर्नविस्टामध्ये आपण आता एक बँकिंग अँड फायनान्शियल सर्व्हिसेस नावाचा एक पोर्टफोलिओ तयार करून ग्रेव्हिटीच्या वेबसाईटवरती मी रेडीमेड सगळ्यांसाठी ऍक्सेसिबल ठेवलेला आहे. तो कालपासूनच मी लाईव्ह केलेला आहे. तर तुम्हाला जर मला विचारायचं नसेल तर तुम्ही https://gravity.in या वेबसाईटवरती जाऊन तिथे प्लॅटर्सच्या सेक्शनमध्ये जर गेलात तर त्या प्लॅटर्सच्या सेक्शनमध्ये तुम्हाला बँकिंग अँड फायनान्शियल सर्व्हिसेसचा एक पोर्टफोलिओ सापडेल. त्या 3 स्कीम्स मी क्लब केलेल्या आहेत बँकिंग अँड फायनान्शियल सर्व्हिसेसच्या. तिथल्या तिथे तुम्ही डायरेक्टली साधारणतः 3 ते 4 मिनिटांमध्ये ती गुंतवणूक तुमची करू शकता. मग ती गुंतवणूक SIPच्या माध्यमातून 3,000 रुपयांच्या वरची कुठली पण असू शकते किंवा लमसमच्या माध्यमातून 10,000 रुपयांच्या वरची कुठली पण ती गुंतवणूक असू शकते. तर सांगण्याचा मुद्दा हा आहे की जर हे सेक्टर तुम्हाला अट्रॅक्ट करत असेल आणि तुम्हाला एक चान्स घ्यायचा असेल, तुमच्याकडे कुठून तरी आता बोनस आलेला आहे, तुमच्याकडे सरप्लस पैसा आलेला आहे, तो सरप्लस तुमच्याकडे अवेलेबल आहे आणि तुम्हाला 3-4 वर्ष लागणार नाहीये, तर तुम्ही जाऊन या वेबसाईटवरती जाऊन तो ग्रेव्हिटीचा प्लॅटर तुम्ही तिथल्या तिथे इन्व्हेस्टमेंट त्याच्यामध्ये करू शकता. अगदी सोपी इन्व्हेस्टमेंट आम्ही ती करून टाकलेली आहे तुमच्यासाठी. आणि अर्थात तिथून तुम्हाला करता येत नसेल तर आम्ही तर सदैव उपलब्ध आहोतच तुमच्यासाठी. आम्हाला फोन करून तुम्ही कधी पण ते नक्कीच करू शकता. मनसे. येस, धन्यवाद सर. माझ्या मते आपला ओव्हरऑल पोर्टफोलिओ मार्केटचा रिव्ह्यू आणि म्युच्युअल फंडचा रिव्ह्यू झालेला आहे मागच्या महिन्याचा.
जर तुम्हाला काही शंका असतील, जे ऐकता आहेत आमचं फ्रायडे फिनटॉकचं सेशन, जर तुम्हाला तुमच्या गुंतवणुकीविषयी काही शंका असतील, काही मार्गदर्शन हवं असेल, तर नक्कीच आम्हाला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकतात. आमच्या वेबसाईटवरती आमचे कॉन्टॅक्ट डिटेल्स दिलेले आहेत. आणि जर तुम्हाला आमचे काही याआधी झालेले फ्रायडे फिनटॉक्स ऐकायचे असतील, तर ते तुम्हाला आमच्या फेसबुकच्या पेजवरती आणि तसंच युट्यूब चॅनलवरती सुद्धा उपलब्ध आहेत. तर तुम्ही नक्की जाऊन ते ऐकू शकतात आणि तुमच्या ओळखीच्यांमध्ये ते शेअर सुद्धा करू शकतात, जेणेकरून आम्ही घराघरात पोहोचू शकू आणि तुम्हा सर्वांना अजून नवीन विषय तुमच्यासमोर घेऊन येऊ शकू. उन्मेष सर. नक्कीच. तर असेच जोडलेले राहा. शुक्रवारी बघायला जमेल असं नाहीये, पण जमलं नाही तर युट्यूब चॅनलवरती तुम्ही हे व्हिडिओज बघू शकता किंवा फेसबुकच्या पेजवरती जाऊन हे व्हिडिओज नंतर बघू शकता. कम्युनिकेट करा, शेअर करा आणि हा जनसंग्रह आपण असाच वाढवत जाऊ. पुढच्या फ्रायडेला परत भेटूया एक नवीन आणि एक वेगळा विषय घेऊन. येस. धन्यवाद.